व्यक्तिमत्व आहे. ती पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळांची लेख तर आहेच, म्हणजे ही तिची सर्वात मोठी ओळख आहे. पण आपण जसं म्हणतो की एखाद्या मोठ्या वृक्षाच्या सानिध्यात दुसरं रोपटं वाढू शकत नाही, पण ताईनी हे माई असतानाच ताईला कवितेचा गझलेचा तिला छंद होता आणि माई तिच्या ओळी फार अगदी कौतुकाने हे करायची की मग काय लिहिते. माईच्या तोंडी सतत सुरेश भट, बहिणाबाईंच्या ओव्या, तिचं वाचन प्रचंड होतं. अशा उगवत्या तिच्या बोलण्यामध्ये ती शेर कविता अगदी पटकन बोलून जायची. ती 2 ओळीमध्ये सगळं सांगून मोकळी होऊन जायची. मग समोरच्याने कधी रडायचं, कधी हसायचं, कधी त्याचं काहीतरी तो उद्विग्न झालेला असाल, तो खदळून जागा व्हायचा. सांगते ती जर ही फक्त 4थी पर्यंत शिकलेली बाई जर एवढं सांगू शकते, मी का नाही करू शकत. तर म्हणजे तू माईची लेख म्हणून तू स्वतःला कुठे बघते. आणि गझलकारा ममता सिंधुताई सपकाळ ही तुला दोघींमधला थोडंसं जे आहे त्यातला थोडासा आम्हाला जरा उलगड. खरं सांगू का, माझी आईच गझल होती. मला इथेही तिच्यापासून मला वेगळं करता येत नाही. मी एकदा अण्णांना विचारलं होतं की अण्णा, गझलेची व्याख्या काय? गझल म्हणजे काय? व्याख्या असते ना प्रत्येक गोष्टीची. तेव्हा मला अण्णांनी समजून सांगितलं होतं की मम्या, ते मला मम्या म्हणतात की मम्या, एकतर कमालीचं साधर्म्य किंवा टोकाचा विरोधाभास ज्या 2 ओळींमध्ये येतो, त्या 2 ओळींचा शेर होतो आणि त्या 5 किंवा त्याहून अधिक शेरांची गझल होते. पण ते लक्षात राहिलं माझ्या की कमालीचं साधर्म्य आणि टोकाचा विरोधाभास ह्या 2ही गोष्टी माझ्या आईला तंतोतंत लागू पडतात. कसं ते सांगते. टोकाचा विरोधाभास जर म्हटलं तर ज्या बडनेऱ्याच्या रेल्वे स्टेशनवर माझ्या आईने कधी काळी भीक मागितली होती, त्या बडनेरा जवळच्या अमरावती युनिव्हर्सिटीच्या ती सिनेटवर निवडली गेली होती. सिनेटवर तिची निवड झालेली. आणि साधर्म्य म्हणाल तर ती कायम तिच्या दुःखाचं, तिच्या वेदनेचं, तिच्या व्यथेचं प्रतिबिंब जिथे जिथे पाहत आली, जिथे जिथे तिला ते दिसलं, तिने ते जवळ घेऊन त्याला कवटाळलं. कायम ती साधर्म्य शोधत राहिली. तिच्या आयुष्याचा शोध कायम ती घेत राहिली. म्हणून मला कायम असं वाटतं की कमालीचं साधर्म्य म्हणा किंवा टोकाचा विरोधाभास म्हणा, माझी आईच एक गझल आहे आणि तिच्याकडनं ते येणं होणारच होतं. आई म्हणायची की मम्मा, आता तू रक्तावर नाही, तू माझ्या दुधावर गेली असतं, ते दुधातनं आलं असणार आहे. मला आईच्या ओळी आठवत आहे. म्हणजे बघा कुठून आलं असेल हे. आई एका ठिकाणी लिहून गेली आहे की निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमुणी पिलं. निखाऱ्यावरी दुर्दैवाच्या पडली चिमुणी पिलं, कवटाळून हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं. आता पिलं आणि दिलं. सदा भुकेचा कहर माजला, अन्न मिळाले कधी, 4 घास मागाया आले तुमच्या दारामध्ये. म्हणजे तिला ती गेयता, ती लय, ते साधर्म्य सगळं कळत होतं. फक्त ती पुढे त्यात गेली नाही किंवा तिने पुढे लिहिलं नाही, पण ते माझ्याकडनं लिहिलं जाणार होतं म्हणा, किंवा हे तिचंच आहे जे आता माझ्याकडनं लिहिलं जातंय, माझ्याकडनं ते उमटतंय. त्यामुळे ह्यात माझं काही नाही आहे बाळा, जे आहे ते माझ्या आईचंच आहे. आणि आता एक शेर आणि एक गझल बघा, तुम्हाला आवडते का? की राहिले आता न काही द्यायचे, राहिले आता न काही द्यायचे, भाळल्यावर काय सांभाळायचे, भाळल्यावर काय सांभाळायचे, फक्त एका उत्तरासाठी तुझ्या मी कितीदा प्रश्न हे बदलायचे, फक्त एका उत्तरासाठी तुझ्या मी कितीदा प्रश्न हे बदलायचे. आणि आता शेर बघा की जर तुलाही लागले चंद्राग्रहण, जर तुलाही लागले चंद्राग्रहण, मी कुणाला चांदणे मागायचे, मी कुणाला चांदणे मागायचे. आणि गझल बघा की झाली ती फरफट राहू दे, झाली ती फरफट राहू दे, नको करू शेवट, राहू दे, नको करू शेवट, राहू दे. आग कधीही भडकू शकते, आग कधीही भडकू शकते,
पेटत राहू दे. आग कधीही भडकू शकते, ही ठिणगी पेटत राहू दे. ऊब जरा ते गारठल्यावर नजर तुझी कोमट राहू दे. ऊब जरा ते गारठल्यावर नजर तुझी कोमट राहू दे. तू दुप्पट राग करावा पण, तू दुप्पट राग करावा पण प्रेम तुझे चौपट राहू दे. तू दुप्पट राग करावा पण प्रेम तुझे चौपट राहू दे. फोटो जपता आला नाही, भिंतीवर चौकट राहू दे. फोटो जपता आला नाही, भिंतीवर चौकट राहू दे. संवादाला कारण नाही, संवादाला कारण नाही, वरण जरा खारट राहू दे. संवादाला कारण नाही, वरण जरा खारट राहू दे. इतक्या वर्षानंतर म्हणतो, इतक्या वर्षानंतर म्हणतो, गालावरती बट राहू दे. इतक्या वर्षानंतर म्हणतो, गालावरती बट राहू दे. आणि आता शेवटचा शेर बघा की लावली. वाचवणारी ढाल हरवली, वार तुझा बोथट राहू दे. वाचवणारी ढाल हरवली, वार तुझा बोथट राहू दे. झाली ती फरफट राहू दे, नको करू शेवट.